पृथ्वी सांगते आहे पाऊस का अचानक येतो व आतून का अशांत वाटते. पंचमहाभूतांची कहाणी आणि चक्रे याविषयी आज आपण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण एक थोडं गूढ पण अत्यंत महत्त्वाचा विषय उचलणार आहोत. का अचानक पाऊस आणि हवामानातील अस्थिरता, बदलते ऋतू हे फक्त प्राकृतिक गोष्टी आहेत का, किंवा त्यामागे एक खोल आध्यात्मिक संकेतही आहे? आपण पंचमहाभूत आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी 5 मूलभूत तत्वांबद्दल आज बोलूया आणि बघूया की त्याचा संबंध नैसर्गिक संतुलनाशी कसा आहे. त्याचबरोबर आपण बघू की आपल्या शरीरातील चक्रे ही याच तत्वांशी कशी जोडलेली आहेत. आता आपण पाहूया पंचमहाभूत काय आहेत. भारतीय तत्वज्ञानानुसार संपूर्ण विश्व आणि आपलं शरीर या 5 तत्वांपासून बनलेलं आहे. प्रथम आकाश, म्हणजेच आपण ज्याला स्पेस म्हणतो, सर्वात सूक्ष्म, सर्वात मोकळा अशी ही स्पेस असते. वायू म्हणजेच एअर, चळवळ, श्वास, गती यातनं ते दर्शवलं जातं. अग्नी, उष्णता, परिवर्तन, प्रकाश म्हणजेच अग्नी. जल, वॉटर, प्रवाहीपणा, ब्लड, आपल्या शरीरातील ब्लड, भावनांचा प्रवाह म्हणजे जल दर्शवतो. पृथ्वी, अर्थ म्हणजे स्थिरता, घनता आणि आधार. तत्व हे निसर्गात संगतीने असावीत तर सर्व काही समतोल राहते. उदाहरणार्थ, जर जल खूप वाढलं किंवा वायूची गती खूप वाढली तर पाऊस, वादळ, अस्थिर हवामान अशा घटना आपल्याला दिसू लागतात. हवामानातील बदल आणि पंचमहाभूतांचा आता काय संबंध आहे तो आपण बघूया. आजच्या काळात आपण पाहतोय की हवामानाचा बदल, अनियंत्रित पाऊस, वाळवंट, अचानक वादळे, वार्षिक पाऊस चक्राचे विस्थापन यामागे फक्त कार्बन उत्सर्जन एवढंच नाही तर हे एक अजून खोल तपशीलही दाखवतं. निसर्गाचा संतुलन हे ताडत आहे. एखादा लेख सांगतो की पंचमहाभूतांच्या संतुलनाची तत्व आज हवामान संशोधनातही वापरली जात आहेत. उदाहरणार्थ, जलतत्व म्हणजेच पाऊस जर जास्त झाला तर पृथ्वी तत्वाचा भार वाढतो. वायुतत्व जर प्रभावित झालं तर अग्नी, उष्णता वाढते. त्यामुळे अनियंत्रित बदल इथे सुरू होतात. याचा अर्थ असा नाही की हे सर्व निश्चित आहे, पण आध्यात्मिक दृष्ट्या आणि पर्यावरण विज्ञान दृष्ट्या आपल्याला समजते की तत्वांचा विस्थाप हा तुटवडा निर्माण करत असतो. आता आपण चक्र आणि पंचमहाभूत ही एकमेकांशी कशी जोडलेली आहेत हे पाहूया. मानव शरीरात 7 मुख्य चक्रे आहेत. मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा, सहस्त्रहार आणि त्यांनाही पंचमहाभूत तत्वांशी त्यांचाही संबंध आहे. उदाहरणार्थ, मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्वाशी जोडलेले आहे. स्वादिष्ठान चक्र जलतत्वाशी, मणिपूर चक्र अग्नितत्वाशी, अनाहत चक्र वायू किंवा प्रेम प्रवाहाशी, विशुद्ध चक्र आकाश तत्वाशी किंवा प्रकाशाशी जोडलेलं आहे. तसेच आपल्या शरीरातील चक्रे संतुलित नसतील तर आपण अस्थिर, बेधडक किंवा शिथिल असा अनुभव करू शकतो. त्याचप्रमाणे जर निसर्गातील तत्वांचा संतुलन हरवलं तर पाऊस अनियंत्रित होतो, हवामानात बदल घडतो. आपलं वातावरण, आपलं शरीर, आपला आंतरिक आणि बाह्य संसार एकमेकांशी जसा गुंफलेला आहे, जर एक तत्व विस्कळीत झाले तर साखळीप्रमाणे इतरही प्रभावित होतात. नैसर्गिक विज्ञानाने टिपिंग पॉइंट संकल्पना मांडली आहे. याचाच अर्थ एक छोटी गुंतागुंत एका मोठ्या बदलाला कारणीभूत ठरते. जिथे पाणी, जलतत्व अधिक आहे तिथे हवामानातील अस्थिरता जास्त दिसली आहे. हे तत्व मानव शरीरासाठीच नव्हे तर निसर्गासाठीही लागू होतात. म्हणजेच मनुष्य आणि पृथ्वी हे एकमेकांचे प्रतिबिंब आहे. आधीच्या संस्कृतीमध्ये पंचमहाभूतांचा उपयोग पर्यावरणातील समतोल समजण्यासाठी होत होता. आपल्याला आता काय करता येईल बरं? आपल्या आतल्या चक्रांचा अभ्यास करायचा. ध्यान, श्वास, प्राणायाम, वर्णित चक्रांच्या जागा जाणून निसर्गाशी जुळायचं.
पाऊस, वारा, जमीन यांचा अनुभव घ्यायचा. साध्या क्रिया आपण करू शकतो, जसं की झाडं लावायची. यातनं पृथ्वी तत्व जागृत होणार आहे. प्रवाही पाण्याजवळ वेळ घालवायचा, यांनी जलतत्व तुमचं उद्दीपित होणार आहे. शांत श्वास घ्यायचा, यांनी वायुतत्व तुमचं जागृत होणार आहे. हवामानातील बदल वाचवण्यासाठी सामान्य उपाय आपण करू शकतो, म्हणजेच वृक्षारोपण, जलसंवर्धन, जागरूकता आपण वाढवली पाहिजे. हे म्हणजे बाह्यतत्वे संतुलित ठेवणे. आणि लक्षात ठेवा, आपण आणि निसर्ग हे काही वेगळे नाहीत, आपणही या तत्वांचाच भाग आहोत. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की का अचानक पाऊस, हवामानातील अस्थिरता हे फक्त त्या कारणांमुळे नाही, तर ते एक खोल तत्वशुद्ध संवाद आहे पंचमहाभूतांचा. संतुलन हरवल्यास त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर, शरीरावर, मानसिकतेवर आणि पर्यावरणावर होत असतो. चला आपण ओळखूया त्याची भाषा, जुळवूया त्याच्याशी आणि पुन्हा आपल्या आतल्या व बाह्य निसर्गाचं संतुलन शोधूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण चक्रे आणि तत्व संतुलनावर आणखी खोलात जाणार आहोत. धन्यवाद.